आपल्या आयुष्यात आपल्याला काय मिळणार किंवा काय नाही मिळणार हे सर्व आपलं पूर्वसंचित म्हणजे पुण्य आहे आणि आपले आजचे कर्म यावरती अवलंबून असतं. चला, आजचे कर्म तर आपल्या हातामध्ये आहेत. आपण बेस्टेस्ट वागू शकतो, बट जे होऊन गेले त्याचं काय, ते आपल्याला आठवत सुद्धा नाहीये. मग आपण ते सॉल्व्ह कसं करणार? त्यावर एक उपाय आहे. सरसकट सगळ्यांना क्षमा करा. देवाला सांगा, ज्यांनी कोणी मला कुठल्याही जन्मात काही त्रास दिला असेल त्या सगळ्यांना मी हृदयापासून माफ करत आहे. आणि हे ईश्वरा, मी कोणाला त्रास दिला असेल कुठल्याही जन्मात तर मी सरसकट सगळ्यांची माफी मागत आहे. या छोट्याशा गोष्टींनी तुम्ही तुमचे सगळे पूर्व हिशोब अकाउंट्स टॅली करू शकता आणि तुमचं हे आयुष्य तुमच्यासाठी क्लीन चिट म्हणून मिळेल. येणारा प्रत्येक क्षण तुम्हाला नवीन चान्स असेल, कारण आधीचे हिशोब संपले. मग आज तुम्हाला जो चान्स मिळणार आहे तो उत्तम कसा काढता येईल त्यावर तुम्ही काम करू शकता. त्याच्यावरती तुमच्याकडे 2 उपाय आहेत. एक तर तुम्ही तुमचे कर्म चांगले करा. कर्म चांगले म्हणजे काय? कर्म चांगले म्हणजे अशा गोष्टी करा ज्यात तुम्हाला पण आनंद मिळेल आणि इतरांना पण आनंद मिळेल. त्या व्यतिरिक्त ज्याने तुम्हाला जन्म दिलेला आहे, जो ईश्वर आहे, त्याच्यासाठी तुम्ही सतत कृतज्ञ राहा. ग्रॅटिट्यूड आपल्यामध्ये नेहमी हे भान असलं पाहिजे की जे पण काय आपल्याला मिळालेलं आहे ते उत्तम आहे आणि हे उत्तम मी अजून उत्तम कसं करेन ह्याच्यावर मला काम करायचंय. जेव्हा तुम्ही सतत ह्या ॲटिट्यूडनी काम कराल तेव्हा तुमच्याकडे सतत पुण्य जमत राहील आणि तुमचं फ्युचर नक्कीच उजळेल. सो आजपासून तुम्हाला तुमची पुण्याई कमवायची आहे. डू व्हॉट एव्हर बेस्ट यू कॅन डू. ऑल द बेस्ट.